बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतनं हकालपट्टी। अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मासाळवर कारवाई। व्हायरल ऑडिओ क्लिपवरून किशोर मासाळ याचा घुमजाव। ती क्लिप माझी नाही, कुठलीही शहानिशा न करता कारवाई। हा माझ्यावर अन्याय। राष्ट्रवादीतून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ यांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक संपन्न। नीट पेपरफुटी, एसआयआर यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळे यांची प्रत्यक्ष हजेरी। इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाचा चेहऱ्याबाबत चर्चा। पीएम पदाचा चेहरा निवडला पाहिजे, उद्धव ठाकरे यांनी मत मांडलं। खासदार संजय राऊतांची माहिती। छगन भुजबळ यांच्याकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचं सूचक वक्तव्य। तर दुसऱ्यांच्या मुलांना जो न्याय तोच मलाही मिळावा, पक्षाकडे मागणी। राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज। छगन भुजबळांसह पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरेंची उपस्थिती। भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश। गोकुळ गीतेंचा मात्र अद्याप पाठिंबा नाही। एकनाथ शिंदेच आमच्या मनातील मुख्यमंत्री, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, त्यांनी देशाच्या सर्वोच्चपदी जावं, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील, परिणय फुकेंचं उत्तर। बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत, शिवसेना पक्षाचं नाही। दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती। भाजप मंत्री आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना फटकारलं। अस्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त। कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर अचानक भेट। टीएमसी संसदीय पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता। 20हून अधिक खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत। टीएमसीच्या खासदारांकडून भाजपच्या भूपेंद्र यादव यांची भेट। पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट, दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पाणीसाठा कमी झाल्यामुळे निर्णय, पालिका आयुक्तांची माहिती। पुढील सोमवारपासून पाणी कपात होण्याची शक्यता। चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलची सरशी। मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलचे सर्व 14 उमेदवार विजयी। महामंडळावर मेघराज राजे भोसले यांची एक हाती सत्ता। पुण्याच्या तुळापूरमधील रेव पार्टी प्रकरण। पार्टी झालेला बंगला पोलिसांकडून सील। पंचनामा करून पोलिसांनी बंगल्यावर नोटीस लावली, तर पार्टीमध्ये सहभागी लोकांना चौकशीसाठी बोलावलं। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण। आरोपी निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची निदाची कबुली। काही भागात हलक्या पावसाला सुरुवात। पावसाच्या सरींमुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा। नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं। भारताच्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा दारुण पराभव। 1 डाव आणि 300 धावा राखून भारताचा दणदणीत विजय। मानव सुथार याची दमदार गोलंदाजी।